नमस्कार, मी निकिता. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे? ज्याने तुमचं नुकसान केलं, ज्याने तुमची साथ सोडली, ज्याने तुमचा विश्वासघात केला. जर तुम्हाला वाटत असेल की हेच तुमचे शत्रू आहेत तर थोडा विचार करा. पहा, कारण तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्या मनात आहे. हो, जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता माझ्याच्याने हे होणार नाही, तेव्हा तुमचं स्वप्न एक पाऊल मागे जातं. जेव्हा तुम्ही म्हणता लोक काय म्हणतील, तेव्हा तुमचं धैर्य कमी होतं. आणि जेव्हा तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याशी स्वतःची तुलना करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुटायला सुरुवात होते. मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक गोष्टी हरतो, पण सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणं. जगात असा एकही माणूस नाही ज्याला अपयश आलेलं नाही, पण यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक असतो. अपयशी माणूस परिस्थितीला दोष देतो आणि यशस्वी माणूस परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, समुद्रात उभं असलेलं जहाज पाण्यामुळे बुडत नाही, ते बुडतं जेव्हा पाणी जहाजाच्या आत शिरतं. तसंच आयुष्यही आहे. बाहेरच्या अडचणी तुम्हाला हरवू शकत नाहीत, पण जर नकारात्मक विचार मनात शिरले तर ते तुम्हाला आतून कमकुवत करतात. म्हणून रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक वचन द्या, आज मी कोणाशी स्पर्धा करणार नाही, मी कालच्या स्वतःपेक्षा चांगला होण्याचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या तुमच्याकडे पाहून टाळ्याही वाजवतील, पण त्या दिवसासाठी आजची मेहनत ही आवश्यक आहे. आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी घेण्याची वाट पाहू नका. छोट्या छोट्या सवयी बदला. रोज 30 मिनिट स्वतःसाठी द्या. नवीन काहीतरी शिका. चुका झाल्या तर त्यातून शिका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःचा आदर करा. कारण जो माणूस स्वतःचा आदर करतो तो आयुष्यात कधीच कायमचा हरत नाही. शेवटी एकच सांगून, तुमचं भविष्य तुमच्या नशिबाने ठरत नाही, ते ठरतं आज तुम्ही घेतलेल्या निर्णयाने, आज केलेल्या मेहनतीने आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाने. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीच कमी समजू नका मित्रांनो, कारण जग बदलण्याची ताकद ही प्रत्येक माणसात असते, फक्त ती ओळखण्याची हिंमत हवी. तुम्ही थकलेली नाही, तुम्ही फक्त चुकीच्या गोष्टीचं ओझं वाहत आहात. आज मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आले आहे. आपण सगळे म्हणतो खूप थकलोय, पण खरंच आपण शरीराने थकतो का? माझ्या मते नाही. आपण जास्त थकतो ते मनाने, कारण दिवसभर आपण कामापेक्षा जास्त विचार करत असतो. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर, माझं नशीबच खराब आहे, त्याच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे का नाही? हे विचार आपल्या मनात सतत फिरत राहतात आणि हळूहळू आपण स्वतःला कमकुवत बनवत जातो. एकदा कल्पना करा, तुमच्या हातात पाण्याने भरलेला एक ग्लास आहे. तो 1 मिनिट हातात धरला तर काही वाटणार नाही, 10 मिनिट धरला तर हात दुखायला लागेल, 1 तास धरला तर हात बधीर होईल. ग्लासाचं वजन बदललं नाही, पण तो किती वेळ धरून ठेवला यामुळे त्रास वाढला. आपल्या आयुष्यातील चिंता देखील अशाच असतात. त्या मनात धरून ठेवल्या तर त्या आपल्याला जड होतात. म्हणून काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं, पण आपल्या विचारावर मात्र असू शकतं. आणखी एक गोष्ट, आपण अनेकदा स्वतःवर इतकी टीका करतो जी दुसरा कोणीही करत नाही. एक चूक झाली की आपण स्वतःलाच शिक्षा देतो. पण विचार करा, जर तुमचा जवळचा मित्र चुकला तर तुम्ही त्याला पुन्हा उभं राहायला सांगाल की कायमचा हार मानायला? मग स्वतःशी एवढं कठोर का वागायचं? स्वतःला माफ करायला शिका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि सर्वात महत्त्वाचं, दररोज स्वतःला एक छोटंसं बक्षीस द्या.
कारण आयुष्य फक्त मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसतं, तर छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घेण्यासाठीही असतं. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्याल, त्या दिवशी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात होईल. काही लोक आयुष्यात पुढे का जातात आणि काही जण तिथेच का अडकून राहतात? एका गावात, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती नक्की ऐका. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांची स्वप्न मोठी होती. दोघांकडे सारख्याच संधी होत्या. दोघेही हुशार होते. फरक फक्त एकाच गोष्टीत होता. पहिला मित्र रोज म्हणायचा, आज नाही, उद्यापासून सुरुवात करतो. दुसरा मित्र म्हणायचा, आज थोडंसं का होईना पण काम करतो. 1 वर्ष गेलं. पहिल्याने अजूनही योजना बनवल्या होत्या. दुसऱ्याने चुका केल्या, शिकला, पुन्हा उभा राहिला आणि पुढे गेला. मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी लागत नाही, लागते ती छोटी सुरुवात. आपण अनेकदा परफेक्ट वेळेची वाट पाहत असतो. थोडे पैसे जमू दे, चांगला फोन येऊ दे, लोक साथ देऊ दे, माझा आत्मविश्वास वाढू दे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट वेळ कधीच येत नाही. वेळ परफेक्ट बनवायची असते. तुम्ही कधी नदीकडे पाहिले का? ती कधीच सरळ वाहत नाही. मध्ये दगड येतात, वळण येतात, खोल भाग येतात, पण नदी थांबत नाही. कारण तिला माहीत असतं की थांबणं म्हणजे संपणं. आपलं आयुष्यही तसंच आहे. अडचणी येणारच. कधी लोक साथ सोडतील, कधी मेहनतीचं फळ उशिरा मिळेल, कधी स्वतःवरच शंका येईल. पण त्या प्रत्येक क्षणी स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी थांबणार आहे की पुढे चालत राहणार आहे? कारण यशस्वी लोक कधीच प्रत्येक दिवशी प्रेरित नसतात. ते फक्त शिस्त पाळतात. मन नसलं तरी काम करतात, थकल्यावरही प्रयत्न करतात आणि म्हणूनच ते पुढे जातात. आजपासून एक छोटा नियम करा. दररोज स्वतःसाठी 1 तास ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा. नवीन काहीतरी शिका. पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा तुमच्या स्वप्नांसाठी एक छोटं पाऊल उचला. 1 वर्षानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच धन्यवाद द्याल की त्या दिवशी हार मानली नाही. शेवटी एवढंच सांगते, तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते बदलतं रोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयाने. म्हणून आजची सुरुवात लहान असली तरी चालेल, पण ती प्रामाणिक असू द्या. कारण सातत्याने चालणाऱ्या पावलांनाच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशाच सकारात्मक व्हिडिओसह. चला, धन्यवाद.